नरसिंहराज जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव श्रीविद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव जय विजयी भव दिग्विजयी। नमस्कार, आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर। महिलांनी गुरुचरित्र वाचावे का नको, शंका कुशंका। सर्वांनी गुरुचरित्राचे पारायण कसे करावे? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज दत्त जयंती, मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी दत्त जयंती असते। मागच्या वेळेस पण मी व्हिडिओ केला होता। आज मी जरा थोडासा विषय वेगळा घेतलेला आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, समाजामध्ये बरेचशी माणसं असतात। माणसं जीवन जगत असताना उगीच कुणासमोरही कुणाचे डोळे भरून येत नाही आहेत। कुणासमोर तर एवढ्या कोट्टे, आपला देश जो आहे 125-150 कोटीचा देश आहे, त्याच्यासमोर एखाद्या माणसासमोर आपल्यासमोर एखाद्याचे डोळे भरून यावं, त्यासाठी तशी आपुलकी लागती, जीवा लागतो। ते एका कवीनं म्हणलेली कविता आहे, पुसणार कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, नाहीतर मरणसुद्धा व्यर्थ आहे। ही कविता आहे। तसंच प्रत्येकजण जीवन जगत असताना प्रत्येकाच्या जीवनात अडीअडचणी असतात, परंतु हे अडीअडचणी हे होत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणतरी एक गुरु हा निश्चित असतो। असं म्हणलं जातं, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। म्हणजे गुरुचं स्थान फार महत्त्वाचं आहे। मग कोण पण असू शकतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाचे गुरु हे पहिले गुरु म्हणजे आईवडीलच असतात, आणि मुलांचे दैवत म्हणजे पहिलं दैवत म्हणजे आईवडील। त्याशिवाय कोणीही जगात श्रेष्ठ नाही। ज्या मुलांना आईवडील आहेत त्यांच्यासारखा भाग्यवान कोणी नाही आहे, आणि ज्यांच्याकडे नाही ती फार मोठी खंत आहे। कारण का तर आपल्या मुलांचं कौतुक हे आईवडिलांनाच असतं, म्हणून सगळ्यात पहिले गुरु आहे ते आईवडील असतात। त्यानंतर दुसरे गुरु म्हणजे कोण असतात, तर दुसरे गुरु म्हणजे शाळेतील शिक्षक असतात। कारण का तर आपण आज गुरुचरित्राचा विषय घेतलेला आहे। आज दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र वाचावे का नको महिलांनी हा विषय घेतलेला, म्हणजे शंका कुशंका आहेत आणि पारायण वगैरे कसं करावं। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गुरु म्हणजे काय हे महत्त्वाचं आहे, आणि मग गुरूंचं चरित्र। मग गुरु कसं, प्रत्येकाचा गुरु कोण ना कोणता असतो, कोणाचा लहान असतो, कोणाचा मोठा असतो, कोणी कोणाला गुरु मानावं हा त्याचा प्रश्न आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जर पोरं 8 तास घरामध्ये पोरं 16 तास घरामध्ये असतात आणि 8 तास फक्त शाळेमध्ये असतात, परंतु ते पोरगं जर खोड्यावरे करायला लागलं, बाहेर खोड्यावरे करायला लागलं, तर बाहेरचा माणूस पहिल्यांदा प्रश्न काय विचारतो माहिती आहे का, तुला आई वडिलांनी हे शिकवलं हा पहिला प्रश्न। किंवा दुसरा प्रश्न असा असतो की मास्तरांनी तुला हे शिकवलं का, असे शिवाय द्यायला वगैरे असं एक शिवाय काय असेल ते। म्हणजे सांगायचं म्हणजे गुरुचं स्थान फार महत्त्वाचं आहे, कारण कोणीतरी गुरु असला पाहिजे। कारण का तर गुरु म्हणजे शिक्षक। सांगायची गोष्ट म्हणजे जीवनामध्ये सुखदुःख हे येतच असतात, पण सुखाने मोहून जायचं नसतं आणि दुःखाने खचून जायचं नसतं। आपल्या पाठीशी अनुभवाची शिदोरी घेऊन चालायचं असतं, कारण अनुभव हाच खरा शिक्षक असतो। तो स्वतः प्रथम परीक्षा घेत असतो आणि मगच शिकवत असतो। म्हणजे अनुभव फार महत्त्वाचा आहे, आणि प्रत्येकजण आयुष्यभर हा काहीतरी काही शिकतच असतो। म्हणजे प्रत्येक मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थीच असतो, काय ना काय रोज नवीन शिकत असतो। आणि हे करत असताना, जीवन जगत असताना गुरुचं स्थान फार महत्त्वाचं आहे। आणि गुरु तसा आपण कुणाला गुरु मानावं, मग पहिली गोष्ट प्रथमतः आपले आईवडील गुरु हे श्रेष्ठ आहेत, त्यानंतर शाळेतील शिक्षक। कारण का तर एक मुलगा म्हणजे शाळेमध्ये जेव्हा लहान मुलाला पाठवला जातो तो मातीचा गोळा असल्यासारखा असतो। आईवडील तर त्याच्यावर संस्कार करतात, पण त्या गोळ्याला आकार देऊन त्याचं मूर्ती रूपांतर घडवण्याचं म्हणजे दगडाला देव बनायचं काम हे शिक्षक करतात। आणि कायम वटवृक्षासारखं त्याच्या आधारवडासारखं त्याच्या पाठीशी असतात। आधारवड कसा असतो वटवृक्ष मोठा, तसं त्या विद्यार्थ्याच्या पाठीमागं गुरु असतात आणि त्या विद्यार्थ्याला घडवत असतात। आणि त्या गुरूंबद्दल कुणीतरी बोललं पाहिजे। कारण का तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग गुरु कोण असावा, महत्त्वाची गोष्ट
गुरु कोण असावा, काय असावा? कारण का तर आई हे सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे. थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर आई हे एक 2 अक्षरी नाव असतं. छोटंसं चुलीपुढं वसलेलं गाव असतं. आई आणि पत्नी ही परमेश्वराने अशी 2 नाती निर्माण केली आहेत की जिच्याबद्दल लिहायचे झाल्यास हृदयाने हृदयावर लिहावे, जिच्याबद्दल वाचायचे झाल्यास हृदयाने हृदयावरील वाचावे, जिच्याबद्दल बोलायचे झाल्यास हृदयाने हृदयाशी बोलावे. हुंका तिचा होकार असतो तर अश्रू तिची बोल असतात. म्हणजे हे आईचं वाक्य आहे. म्हणजे आई गुरु आहे, महत्त्वाची गोष्ट. आई वडील, त्यानंतर शाळेतील शिक्षक. मग आपण गुरु कुणाला मानला पाहिजे हे पण फार महत्त्वाचं आहे. आणि तो गुरु कसा असावा? मग प्रत्येकाचा गुरु कोणी असतो, कोणी कुणाला श्रेष्ठ म्हणू शकतो. कारण कसं असतं, ज्याचा त्याचा आपण कुणाला गुरु मानतो. मग गुरु कोण पण असू शकतो. लहान भाऊ सुद्धा मोठ्या भावाचा गुरु असू शकतो. कारण का तर प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं. आई असते, मोठी बहीण असते, लहान बहीण गुरु असते, शेजारचा माणूस कोणीही गुरु असू शकतं. ज्याचं त्याचं असं काय नाही आहे. पूर्वीची पिढी अशी होती की आणि गुरु शिष्याचं जे नातं आहे ते फार गाजलेलं नातं आहे. एकलव्य आणि द्रोणाचार्य असं गुरु शिष्याचं नातं असतं. कारण का तर गुरुनी त्या शिष्याला घडवलेलं असतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेच गुरु जे चरित्र आहे. मग आता हे गुरुचरित्रच जे आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु कोण असावा आणि जो तो आज प्रत्येकाला श्रेष्ठ समजायला लागलेला आहे. आता तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा कोण गुरु कोण कुणाला हे करावं. एकदा गाढवानी घोडा बसलेले गप्पा मारत बसलेले असतात. तर त्यावेळेस घोडा म्हणतो, मी तुझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे, गाढवाला म्हणतो. तर गाढव म्हणते का? तर ते घोडा काय म्हणतो की माझ्या पाठीवर शिवाजी महाराज बसलेले आहेत. त्यावेळेस गाढव सुद्धा म्हणतं, मी पण तुझ्यापेक्षा फार श्रेष्ठ आहे का? तर एकनाथ महाराजांनी मला पाणी पाजलेलं आहे. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे कोणही असू शकतो गुरुचं, आणि ज्याच्या त्याच्या मान्यावर आहे. आणि गुरुचं स्थान हे फार महत्त्वाचं आहे. आणि मी सुद्धा क्लासेस वगैरे घेतले. आज माझे विद्यार्थीसुद्धा डॉक्टर, इंजिनियर, वकील आहेत. परिस्थिती नसल्यामुळे मी होऊ शकलो नाही डॉक्टर, इंजिनियर. पण आज माझे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील आहेत. त्याचा मला अभिमान वाटतो. काही पायलट पण आहेत. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे गुरुचं स्थान फार महत्त्वाचं आहे. गुरु हा प्रबळ असावा लागतो. तुमच्या मागं जर गुरु भक्कमपणे उभा राहणार असेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलगा जर चुकला किंवा काहीतरी झालं तर बाप हा पाठीवर हात ठेवतो, म्हणतो तू काळजी करू नकोस, मी आहे. म्हणजे तुमच्यासाठी खरंच बाबा तुमचा पाठीवर हात आहे म्हणून आज जगण्यात हिंमत आहे आणि म्हणूनच आम्हाला जगामध्ये किंमत आहे असं म्हणलं जातं. म्हणजे गुरु फार महत्त्वाचं स्थान आहे आणि गुरूंचा आदर हा व्हायलाच पाहिजे. माझं पण तसंच आहे. आमचे गुरु 1994 सालापासून मी अक्कलकोट स्वामी दर्शन त्रैमासिकाचे संपादक श्री सतीशजी कुलकर्णी सर, आमचे गुरुबंधू म्हणजे त्यांनी मला कधीच एक कामगार म्हणून कधीच वागवलं नाही. त्यांच्या खर्चाने पण कधीच नाही. आणि माझे ते गुरु आहेत. कारण का तर लोक सगळं शिकवतात, पण जीवन कसं जगायचं, आनंद कसा जीवनामध्ये घ्यायचा, लोकांना आनंद दिल्यावर आपल्याला आनंद कसा मिळतो, हे आमच्या सतीश कुलकर्णी गुरूंनी शिकवलेलं आहे. तर मगाशी त्यांच्याशी माझं बोलणं झालं. ते आता गाणगापूरला दत्त जयंती आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पिठापूर म्हणजे दत्त महाराज, म्हणजे आज दत्त जयंतीनिमित्त सांगतो. दत्त महाराज म्हणजे आपण फोटो पाहतो त्यांचा, 3 मुखी 6 हात तयाची माझा दंडवत. आणि त्यामध्ये जे गाय जी आहे, हे गाय ही पृथ्वीचं प्रतीक आहे. आणि जे 4 कुत्रे आहेत फोटोमध्ये, त्यामध्ये ते वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आणि त्या गुरूंचं चरित्र लिहिलं जातं, त्याला गुरुचरित्र म्हणलं जातं. मग आता आमचे जे गुरु आहेत सतीश कुलकर्णी, त्यांनी काय केलं तर त्यांनी इतिहासच केलेला आहे. असं इतिहास पुन्हा होणे नाही. कारण का तर त्यांनी पण 1978 सालापासून त्यांनी या सेवेमध्ये आहेत. स्वामींची, दत्त महाराजांची त्यांनी पण खूप सेवा केली. तर त्यांनी काय केलं की पिठापूर येथे, पिठापूर म्हणजे दत्त महाराजांचे 3 अवतार. पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, पिठापूर आंध्र प्रदेश, सोलापूरपासून जवळपास 850 किलोमीटर असेल. त्यानंतर दुसरा अवतार जे आहे नरसिंह सरस्वती लाडकरंजा, म्हणजे तेच गाणगापूरचे महाराज. गाणगापूरला निलगुण त्यांच्या पादुका आहेत. आणि तिसरा अवतार म्हणजे आमचे अक्कलकोट स्वामी महाराज. अक्कलकोट स्वामीचा जन्म कुठं झाला, कशाला काय माहिती नाही, फक्त ह्यांचं माहीत आहे. म्हणजे श्रीपाद शिवल्लभांचा जन्म पिठापूर इथे झालेला आहे आणि नरसिंह सरस्वतीचा जन्म लाडकरंजा इथं झालेला आहे. मग त्या ठिकाणी रेल्वेमध्ये थांबत नव्हते, लांब थांबायचे. तिकडचे लोक फार लुटालूट वगैरे करायचे. मग आमच्या गुरुबंधू म्हणजे सतीशजी कुलकर्णी यांनी रेल्वेचा स्टॉप केला आहे. आता तिथं रेल्वे थांबते. LTD एक्सप्रेस आणि कोणार्क एक्सप्रेस तिथं थांबते. आणि ते त्यांनी मंदिराच्या बरोबर समोरच 12 ते 15 पावलाच्या अंतरावर
स्वामी समर्थ भवन बांधलेलं आहे. पिठापूरच्या यात्रावर ते काढतात, प्रवचन वगैरे करतात ते पण, आणि मी पण प्रवचन करतो. त्यांची जर परवानगी असेल तर मी प्रवचन करतो त्यांच्याबरोबर असल्यानंतर. इतर वेळी माझे मी करतो मी, कारण का तर त्यांनी खूप मोठा इतिहास निर्माण केलेला आहे आमच्या. आणि मग तर सांगावं लागतं की आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधींना त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा. काम कसं करावं, कुठलं पद नाही, प्रतिष्ठा नाही, काही नाही, म्हणजे समाजकार्य करण्यासाठी इच्छाशक्ती लागते, कुठलंही पद लागत नाही. हे आमच्या सतीश कुलकर्णीकडून लोकप्रतिनिधींनी शिकावं असं मला अभिमानानं सांग वाटतं. आणि कोणत्या गुरुवर होते, आमच्या गुरुचा जर कोणी अपमान केला तर मला सहन होत नाही. मी जांटराजेमध्ये असताना बाबासाहेब पुरंदरे त्यांच्याकडं मी होतो, ते पण माझे गुरुच होते. कुठल्याही मग आमच्या गुरुचा अपमान कोणी केलेला मला सहन होत नाही. तसेच महापुरुष पण आहेत, त्यांचा पण अपमान केलेला सहन होत नाही, कारण त्यांचं स्थान वेगळं आहे. आता त्यांचं चरित्र आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे गुरुचरित्रामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, आणि महत्त्वाची म्हणजे तशी गुरुवर श्रद्धा पण असावी लागते. आज आदर्श गुरु, आदर्श शिक्षक हे होणे फार अवघड आहे, क्वचितच सापडतात. शिक्षक सगळेजणच होतात, पण आदर्श शिक्षक होणं फार महत्त्वाचं आहे. गुरु सगळेजणच होतात, पण आदर्श गुरु होणं पण फार महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुनी सांगितलेलं ऐकायला पाहिजे, श्रद्धा पाहिजे तशी. गुरुनी सांगितलं शिष्याला, आमचे सतीशजी म्हणतात आम्हाला, ऊस खा म्हणलं की रस पी म्हणलं की रस प्यायचं, ऊसाचं गुरा कोणाचं विचारायचं नाही. म्हणजे गुरुने सांगितलं विषय संपला, बाकीचं काही बोलायचं नाही. त्यांनी सांगितलं रस पी म्हणलं की रस प्यायचं, शेत कुणाचं नाही विचारायचं नाही. त्यानंतर शेतामध्ये गेल्यानंतर द्राक्षे खा म्हणलं की द्राक्षे खायचे, शेत कुणाचे आहे, त्याला पाणी कोण घालतं, तसलं अजिबात विचारायचं नाही. म्हणजे गुरुने सांगितलेलं, गुरुचा शब्द म्हणजे प्रमाण शब्द मानला पाहिजे, अंतिम शब्द असतं त्यामध्ये. तसंच तुम्हाला सांगतो, एक गुरु असतात आणि ते 3 शिष्याची परीक्षा घ्यायचं ठरवतात. म्हणजे श्रद्धा कशी असावी बघा, तुम्हाला सांगतो. 3 शिष्य असतात, त्या तिघांकडेही शेती वगैरे असते. मग ते गुरु काय म्हणतात, पहिल्या शिष्याला बोलवतात, त्याला कानामध्ये मंत्र देतात. त्याला म्हणतात की तुला मंत्र दिलेला आहे, मग त्या आणि जायचं आणि 6 महिन्याने माझ्याकडे यायचं. मग दुसरा शिष्य येतो, त्याला कानामध्ये मंत्र सांगतात गातात. दुसरा शिष्य येतो, त्याला पण कानामध्ये मंत्र सांगतात. मग दुसऱ्याला काय वाटतं की पहिल्यापेक्षा मला भारी मंत्र दिला आहे. पहिल्याला काय वाटतं की मला एकदाच भारी मंत्र दिला आहे, म्हणजे मला 2 वेळा म्हणलं तर चालतं आहे. त्याच्यापेक्षा दुसरा असं, त्याला काय वाटतं की मला तर ह्याच्यापेक्षा भारी मंत्र दिला आहे, मी तो मंत्र एकदाच म्हणलं तरी चालतं. पण तिसरा जे असतो, तो शिष्य जे असतो, त्याच्या कानामध्ये फक्त एवढंच म्हणतात, जा कांद्यावर बटाटे म्हण, विषय संपला. आता मला सांगा, कांद्यावर बटाटे हा काय मंत्र आहे का? पण ते तिसरा जो शिष्य असतो तो काही करत नाही. हे काय करतात, मला एक पहिला म्हणतो मला भारी मंत्र दिला, एकदा 2दा म्हटलं तर चालतंय दिवसातनं. दुसरा पण म्हणतो एकदा म्हटलं तरी मला बास काम होतं, दिवसात एकदा किंवा महिन्यात एकदा म्हटलं चालतंय. पण तिसरा जे असतो ना, त्याची श्रद्धा एवढी दृढ असते, तो सारखं उठता बसता कांद्यावर बटाटे म्हणत असतो, असंच म्हणत असतो सारखं. म्हणजे लोक म्हणतात काय बेडबेड लागलं, काय बेडबेड झालं, काय असं येड्यासारखं बडबड करा असं म्हणतात. सगळे आजूबाजूच्या गावातले लोक म्हणतात हे काय येड्यासारखं बडबड करा, त्याला येडच ठेवते सगळेजण. मग 6 महिने होतात, पाऊस वगैरे पडतो, हे होतं, हे 3 जण पण येतात. मग पहिला त्या गुरुंना म्हणतो, गुरुवर्य तुम्ही आम्हाला मंत्र दिला होता, पण माझ्या शेतात काहीच आलं नाही. मग ते गुरुजी म्हणतात की तुला मी मंत्र दिला होता, किती वेळा म्हणला नाही, तुम्ही सांगितल्यामुळे मी 2 वेळाच म्हणला फक्त, त्यामुळं मग आलं नाही असं म्हणतात. मग दुसऱ्याला विचारतात, दुसरा पण म्हणतो, गुरुवर्य तुम्ही मला मंत्र दिला होता, पण तो मंत्र मी एकदाच म्हणला की मला असं वाटलं की ह्याच्यापेक्षा माझा मंत्र भारी आहे, त्यामुळे मी एकदा 2दा मी पण असं जास्त काय म्हणत नव्हतो. ते पण म्हणतो माझ्या पण शेतात पीक वगैरे काय आलं नाही, पाऊस पडला सगळं झालं, पण काय आलंच नाही. पण ज्यावेळेस तिसऱ्या शिष्याला बोलवतात, तर तिसरा शिष्य म्हणतो, गुरुवर्य माझ्या शेतामध्ये भरभरून पीक आलेलं आहे, पाऊस पडला, जमीन काळी होती, पेरणी केली मी आणि भरभरून पीक आलं म्हणतो तो. आणि त्या पिकाचं त्या गुरुजींना काहीतरी घेऊन येतो की गुरुंना प्रथमतः प्रसाद म्हणून द्यायला, भेट म्हणून देण्यासाठी येतो. त्यावेळेस गुरुवर्य हसतात आणि म्हणतात, त्या सगळ्या दोघांना म्हणतात, श्रद्धा ही अशी असावी लागते बघा. गुरुने सांगितलं विषय संपला, बाकीचं काहीही बोलायचं नाही. गुरुचा प्रमाण शब्द असतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गुरुने सांगितलं संपलं, बाकीचं काय विचारत असंच नाही. आजचे शिक्षक आणि विद्यार्थी आहेत, शिक्षक विद्यार्थ्याला एक सांगतात
ते विद्यार्थी तिसरंच बडबड करत बसतात, नाही ते प्रश्न नको ते प्रश्न विचारत बसतात. आणि शंका कुशंका काढणे, समजा गाडीमध्ये बसलं तर वयस्कर लोक कसं असतात, शंका, आपण एस टीमध्ये बसलो जाताना त्या ड्रायव्हरने कुणाला धडक दिली तर काय करायचं, मध्येच कुणाला बॉम्ब गाडीमध्ये झालं तर काय करायचं, असं उगाच शंका कुशंका, तसं काही नसतं. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे 50 प्रश्न विचारे, आणि ज्यावेळेस मग शंका होते त्यावेळेस तिथं पाल चुकते कुठंतरी, आणि मग त्या गुरुला सुद्धा थोडंसं वाटतं की ह्याच्यावर माझ्यावर ह्याचा विश्वास नाही आहे, तर विषय संपला. जिथं विश्वास तुटला संपला तिथं, असा विषय असतो तो. आणि मग त्या गुरूंचं चरित्र जे असतं त्याला गुरुचरित्र म्हटलं जातं. म्हणजे सोलापूरपासून 110 किलोमीटर अंतरावर कडगंची हे गाव आहे. म्हणजे सोलापूरपासून अक्कलकोट 35 ते 40 किलोमीटर आहे अंदाजे. आणि सोलापूरपासून कडगंची जे आहे 110 किलोमीटर अंतरावर. म्हणजे जे 4 शिष्य होते, सिद्ध नरहरी सायमदेव, मग सायमदेवच्या सांगण्यावरून गंगाधर सरस्वती यांनी गुरुचरित्राचं लेखन केलेलं आहे. आणि आपण जर कडगंचीला गेलं तर त्या गुरूंच्या चरित्राची प्रत आपल्याला पाहायला मिळते. आणि याचा उल्लेख त्या 14व्या गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुचरित्र. आणि अलीकडं त्या गुरुचरित्राबद्दल असं केलं तरी बरेच लोक पारायण वगैरे करतात. आणि मग काही लोक असं म्हणतात की महिलांनी पारायण करू नये, असं तसं म्हणलं जातं, शंका कुशंका केली जाते. आणि आज बऱ्याचशा महिलांना असं पण प्रश्न पडलेला की असं म्हणलं कोणतं सांगतं, म्हणजे पूर्ण ज्ञान नसतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणि गुरुचरित्रामध्ये पारायण करावं का नको हे सांगितलेलं आहे तुम्हाला, मी सांगतो मी. मग आता तुमच्या महत्त्वाची गोष्ट, आता गुरुचरित्रातील 52व्या अध्यायामधील 83वी ओळ आहे, ज्याचे अंतःकरण असता पवित्र त्याने वाचावे सदा सर्वकाळ गुरुचरित्र. ही गुरुचरित्रामधील 52व्या अध्यायामधील 83वी ओळ आहे. ह्याचं तुम्हाला प्रूफ पण देतोय बघा तुम्ही. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे असं काही नाही आहे, फक्त महिला भगिनी माता भगिनींनी वगैरे काय केलं पाहिजे, काय 4 दिवस काय अडचण असेल 4-5 दिवस त्यावेळेस फक्त वाचून, इतर वेळी चालतं. गुरुचरित्र महिलांनी वाचावं, त्या गुरुचरित्रामध्येच लिहिलेलं आहे. गुरुचरित्राच्या 52व्या अध्यायामध्येच लिहिलेलं आहे. 83वी ओळ आहे. अजून सांगतो ती ओळ, ज्याचे अंतःकरण असतं पवित्र त्याने सदा सर्व काळ वाचावे गुरुचरित्र. म्हणजे ज्याचं मन स्वच्छ आहे, साफ आहे, त्यांनी गुरुचरित्र वाचायला काही हरकत नाही. असं काही नाही महिलाने वाचावे पुरुषाने वाचू नये असं काही नाही आहे. म्हणजे असं एक म्हणलं जातं, मन चंगा तर कटोते में गंगा. म्हणजे तुमचं मन जर साफ असेल तर हे, आणि मन स्वच्छ करणे हा सगळ्यात मोठा धर्म आहे असे आमचे स्वामी विवेकानंद यांनी म्हणलं होतं. म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की महिलांनी गुरुचरित्र वाचायला काही हरकत नाही. आणि आता पारायणाचा प्रकार आहे. पारायण म्हणजे आता पारायणाचे बरेच जण करतात प्रकरण, आणि जसं कसं चाललं माहिती आहे का, कोण म्हणतं मी 3 महिन्यात पारायण करतो, कोण म्हणतं 2 महिन्यात, कोण म्हणतं 1 महिन्यात, कोण म्हणतं 15 दिवसात, कोण 8 दिवसात, कोण 3 दिवसात, 1 दिवसात, असं प्रत्येकाचं असतं. आता हा कुणी कसं पारायण करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण का तर आपण कुणाला सांगू शकत नाही कुणी कसं करावं, त्याच्या इच्छेनुसार वेळेनुसार असं करतात. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 देशाचे पंतप्रधान असतात, इंग्लंड, अमेरिका आणि भारत. इंग्लंडचे खातं संरक्षण खातं आहे, ते म्हणतात की आमच्या संरक्षण खातं एवढं तात्पर्य गृह खात्यावर आहे की गुन्हा घडल्यापासून आम्ही 24 तासात गुन्हेगाराला पकडतो. त्यावेळेस अमेरिकेचे सुद्धा संरक्षण मंत्री असतात आणि ते म्हणतात तुमच्यापेक्षा आमची संरक्षण यंत्रणा भारी आहे, गुन्हा घडल्यापासून 12 तासात आम्ही गुन्हेगाराला पकडतो. आणि आमच्या भारताचे पण तिथं संरक्षण मंत्री तिथं असतात, ते काय म्हणतात माहिती आहे का, तुम्ही 24 तासात पकडता, तुम्ही 12 तासात पकडतात, पण गुन्हा होणार आहे हे आम्हाला 12 तास अगोदरच कळलेलं असतं. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे भारत किती बरोबर आहे बघा. आणि मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पारायण जे आहे, पारायण हा प्रकार जो आहे, पारायण म्हणजे आता काही जण फास्ट वाचतात, पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भरा वाचून उपयोग नाही आहे. आता मी फक्त एकाच ओळीवर एवढं बोलतोय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मग पारायण करत असताना भरा 3 तासात 6 तासात नाही, रोज 1 पान जरी वाचलं तरी सुद्धा चालतं. कारण कसं त्याचं आचरण शुद्ध पाहिजे, त्याचं आचरण व्यवस्थित केलं पाहिजे. गुरूंचं चरित्र आहे, म्हणजे मग गुरूंचं लिहिलेलं जे चरित्र आहे, म्हणजे गुरुचरित्र वाचत असताना कुणी पण वाचावं. फक्त 3 ते 5, 5:30 पर्यंत हा जो काळ असतो तो ब्रह्मकाळ म्हणला जातो. आणि म्हणून देवांच्या पूजावर पहाटेच असतात बघा, विठ्ठलाची पूजा, गाणगापूरची वगैरे असे. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे गाणगापूरची पूजा असू दे किंवा पांडुरंगाची पूजा, पंढरपूरची, ही जी असते ती पहाटेच असते. म्हणून ब्रह्मकाळ समजतो. मग ह्यावेळेस तुम्हाला जसं वाटलं तसं वाचा, कधी पाहिजे तेव्हा तुम्ही गुरूंचं चरित्र वाचू शकता. पण रोज 1 पान जरी वाचलं, कायम जरी वाचलं तरी सुद्धा काहीही अडचण नाही आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करावे. आंघोळ केल्यानंतर तुम्ही एक पांढरी रोज वाचलं तरी सुद्धा गुरुचरित्र चालतं. आणि नंतर मग गुरुचरित्र पारायण वगैरे केल्यानंतर देवाला प्रसाद दाखवला जातो. आता प्रसाद म्हणजे शिरा, म्हणजे घी शक्कर रवा शब्दार्थ का दवा असं म्हणलं जातं. आपण त्याला शिरा म्हणतो. आणि ज्यावेळेस आपण तो देवाला दाखवतो त्याचा तो प्रसाद होतो. कारण का, त्याला आपली दृष्टी जी आहे, आपली दृष्टी ही वाईट बरोबर नाही, आपली दृष्टी माणसाची, परंतु देवाची दृष्टी आहे ती अमृत दृष्टी असते. त्यामुळे त्या शिऱ्याचं रूपांतर प्रसादामध्ये होतं आणि तो प्रसाद आपण सगळ्याला ग्रहण केला जातो, दिला जातो. त्याला प्रसाद म्हणतात. सत्यनारायणचा मी देवाला पहिल्यांदा नैवेद्य दाखवतो. त्याचा अर्थ म्हणजे महत्त्वाची गोष्ट देवाला सुद्धा दाखवणं महत्त्वाचं आहे. हे एक महत्त्वाची गोष्ट, असं पारायण करावं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण काम वगैरे करत असतो, पारायण करताना प्रत्येकाने ठरवाय, मी कुणाला सांगणार नाही, पण माझे प्रत्येकाच्या महिलांच्या, मातांच्या, भगिनींच्या मनामध्ये शंका होती की बरेच जण असं म्हणतात की महिलांनी गुरुचरित्र वाचू नये असं कोणतं सांगतं, पण असं काही नाही आहे. गुरुचरित्राच्या मध्येच लिहिलेलं आहे 52व्या ओळीमध्ये, 52व्या अध्यायामध्ये सॉरी, आणि 83वी ओळ आहे की ज्याचे अंतकण असता पवित्र त्याने वाचावे सदा सर्व का गुरुचरित्र. आता मी ह्या एकाच वाक्यावर किती वेळा बोलत आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सगळ्यांनी ह्याचं नीट विचार करावा, आत्मपरीक्षण करावं. तरी सर्व स्वामी भक्त आणि दत्तभक्तांना आज दत्त जयंती आहे, गुरुवार आहे, चांगला योग आहे. त्यानिमित्त सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी लाभो. आणि सर्वांनी पण गुरुचरित्राचे मी सांगितलेलं त्या अध्याय पाहावा, ती ओळ पण पाहावी, म्हणजे त्यांच्या पण लक्षात येईल आणि खरं खोटं काय ते पण त्यांच्या लक्षात येईल. आज दत्त जयंतीनिमित्त सगळ्यांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी लाभो हीच आज गुरुदेव दत्तचरणी प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.